कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। विस्तारीकरण केल्यानंतरची नवीन इमारत लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। आता आपण आहोत कोल्हापूर विमानतळावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। अंतिम जी काही डागडुजी आहेत त्याचं काम आता सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर अत्याधुनिक यंत्रणा वापरून ही सगळी विमानतळाचं विस्तारीकरण केलं गेलेलं आहे। अत्याधुनिक यंत्र असतील किंवा इतर जी काही साधनं आहेत, सेवा सुविधा आहेत, त्या पुरवण्याचा प्रयत्न या विमानतळ विस्तारीकरणासाठी केला गेलेला आहे। त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च देखील केला गेला आहे। खरं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून हे काम सुरू होतं। कोरोना काळामध्ये हे काम काहीसं थांबलेलं होतं, मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्थेविषयी काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्यानंतर ही नवीन विस्तारीकरणाची जी इमारत आहे ती वापरायला सुरुवात होणार आहे। या नवीन विस्तारीकरणाच्या इमारतीचं उद्घाटन देखील करण्यासंदर्भातल्या बाबी किंवा त्या संदर्भातील पत्रव्यवहार जे आहेत ते केंद्रीय मंत्रालयाकडे सुरू असल्याचं विमानतळ प्राधिकरणाकडून आत्ताच काही वेळापूर्वी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून ही नवीन इमारत आहे त्याचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यानंतर ही नवीन इमारत आहे ती प्रवाशांना वापरता येणार आहे, ही प्रवाशांच्या वापरात येणार आहे। याशिवाय ही नवीन इमारत झाल्यानंतर नवीन विमानसेवा देण्यासंदर्भात देखील काही विमान कंपन्यांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे। कोल्हापूर गोवा असेल, कोल्हापूर शिर्डी असेल, कोल्हापूर अहमदाबाद असेल, विशेषतः कोल्हापूर आणि मुंबई ह्या विमानसेवा जी काही आत्ता सुरू आहे त्याच्या फेऱ्या वाढवण्यासंदर्भात सुद्धा काही बोलणी सुरू आहेत आणि त्यामुळे एकूणच विस्तारित रूप कोल्हापूर विमानतळाला येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या विस्तारित विमानतळाचं उद्घाटन या महिन्याच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे ती देखील वर्तवली जाते। आणि त्याचमुळे आपण बघतो या सगळ्या विस्तारीकरण केलेल्या विमानतळामुळे कोल्हापुरातील विमानसेवा आणखीन सुलभ आणि मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे। फूड जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।